चला सुलक्षणा मॅडम जो केन उपनिषद कार्यक्रम घेत आहे तो खूप सगळ्यांना आवडतोय. खूप छान पद्धतीने सांगतायत त्या. मी परवा सेशनला नव्हते पण रेकॉर्डिंग ऐकलं आणि एक अभिमान वाटला की किती सुंदर सांगतायत. आणि बऱ्याच ज्या काही वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून त्याचं चर्चा केली जातीये ते आपल्या सगळ्या कार्यक्रमातनं मिळालेलं ज्ञान आहे. प्लस हे उपनिषदाचं ज्ञान त्यांनी आधीच शिकले 5 वर्ष अभ्यास करून. तर हे खूप सुंदर आणि बाहेरचे पण व्हिडिओ बघतायत मॅडमचे आणि बाहेरचे सुद्धा कौतुक करतायत. हे जास्त महत्वाचं. आपले साधक तर करणारच पण इतरांनी सुद्धा कौतुक करणं हे फार महत्वाचं आहे. तर सुलक्षणा मॅडमचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. आजच मी त्यांना फोन केलाय. मला जे महत्वाचं सांगायचंय तुमच्या सगळ्यांना मी त्यांना फोन केलाय आणि महत्वाचं सांगितलंय. कुठलंही काम करताना आपण बॅलन्स ठेवायचा आहे. कारण सर्व्हिस टू अदर्स जरी असलं, तरी आपण जर लॉ ऑफ वन म्हटलं, तर ते खूप ज्ञान आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय. 49% सर्व्हिस टू सेल्फ आणि 51% सर्व्हिस टू अदर्स. जर आपल्याला सर्व्हिस टू अदर्स वर फोकस करायचा तर आपला झुकाव हा समाजसेवेचा आहे, सेवा देण्याचा आहे. आपल्याला जर स्वतःवर फोकस करायचंय कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. आयुष्यातल्या विवंचना वेगळ्या आहेत, सोल प्रोग्राम वेगळे आहेत. तर याच्यात 49% आपण आपल्याला जर स्वतःवर फोकस ठेवायचा आहे, तर तो झुकाव आपला स्वतःवरचा आहे. आणि एकदा का हा मार्ग आपण स्वीकारला विचारपूर्वक, की बदलायचा नाहीये. आज जर माझं 22 तारखेचं प्रतिपद आहे, त्याचा संकल्प आज जर पहिला बघितला, तर मी लिहिलंय मला सर्व्हिस टू अदर्स पासून एनी केस झुकायचं नाहीये. काही होऊ देत. कालपासून मला बरं नाहीये, आज पण बरं नाहीये. तर मी ते लिहिलंय. मला भले काही होऊ देत, मी मार्ग बदलणार नाही सर्व्हिस टू अदर्स जो घेतलेला आहे तो. माझं जास्तच होणार स्वतःच्या पेक्षा. पण मी वेगळी आहे, तुम्ही वेगळे आहात. मंगल मॅडम एवढ्या दिवसभर करतात म्हणून तुम्ही करणं योग्य नाही. तुमचं वय बघा, तुमची ड्युटी, सांसारिक जबाबदारी. आम्ही दोघं सगळ्यातनं निवृत्त झाले. तर हे महत्वाचं आणि मॅडमने एक सांगितलं, की इझिली करायचं, एन्जॉय करायचं, बर्डन करून घ्यायचं नाही. तुम्हाला रेंज नसली, काही असेल, बंद करा ना. काही हरकत नाही, कार्यक्रम घेऊ नका त्या दिवशी. तर काल थोडा प्रॉब्लेम आला रेंज नसल्यामुळं. मग हे मॅडमशी मी आज बोलले. तेच सगळ्यांना सांगायचं आहे. पहिल्यांदा आपला फोकस आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मानसिकतेवर आणि हे जर आपण डिस्टर्ब झालं तर काहीच उपयोग होणार नाही कार्यक्रम आपण कितीही करून. म्हणजे जनरल मॅडमचं होतंय असं नाही, पण एक मला थोडंसं बोलावंसं वाटलं. कारण काही काही खूप लोक झोकून देत आहेत. तेवढं झोकून आत्ताच्या तुमच्या सिच्युएशनला तुम्ही नाही केलं पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी 3 प्रोग्राम बंद केलेत. कारण सगळे बरेच जण 3-3 अटेंड करतायत. ठीक आहे, ज्यांना काही काम नाहीये, ज्यांना काही उद्योग नाहीये, ते घरातलं काम सांभाळून करतायत. पण ज्यांची मुलं लहान आहेत, ज्यांचे पुरुष घरात असतात, अशांनी 3-3 कार्यक्रम करणं म्हणजे पुरुषांना पण इरिटेटिंग आहे ना. थोडंसं तो बॅलन्स सांभाळावा. मॅडम करा सुरू. तर सगळे जे आले त्यांना धन्यवाद. मॅडमना धन्यवाद. मॅडम सुरू हो करा. हो मॅडम. मी बदलते हे शेअरिंग. धन्यवाद मॅडम. हो हो. हा बोला. धन्यवाद मॅडम. तुम्ही या विहंगमतर्फे आम्हाला जे पण उपलब्ध करून देतात ते खूपच छान आहे. आणि आमच्या ज्ञानातही भर पडते आणि आम्ही पण जो परत अभ्यास होतोय माझा याच्यामुळे, त्यामुळे त्याच्यासाठी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तर चला आपण सुरू करूया. तर सगळ्यांना खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद. मंगल मॅडमला धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या गुरूंना, ज्यांच्याकडनं मी शिकले, त्यांना प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळे इतक्या संख्येने उपस्थित राहून हे जे ज्ञान ग्रहण करत आहात त्या सगळ्यांना आपल्याला, आपल्या ग्रुप ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. तर आपलं काल थोडस प्रॉब्लेम झाला होता, तर ते थोडस परत आपण वाचूया. तर त्यांनी इथे अर्थ सांगितलेला आहे की तो जो ज्ञान ग्रहण करणार आहे, ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे, तो कसा असला पाहिजे. तर त्याच्याबद्दल खूप सारं इथे वर्णन केलंय, वेगळे वेगळे शब्दांच्या द्वारे त्यांनी सांगितलेलं आहे.
तर तो कसा असला पाहिजे? माने कामना शून्य वो होना चाहिए, जिसने अमरत्व की इच्छा करते हुए अपने आप को रोक लिया है, परंतु जिसे अमरत्व चाहिए, जो देह बोध से छूटना चाहता है, जो अनंत आनंद और अनंत शांति का अनुभव करना चाहता है, तृप्ति का अनुभव करना चाहता है, उसे इंद्रियों को रोकना पडता है. इसलिए वैराग्य आवश्यक आहे. आता वैराग्याची व्याख्या खूपदा करून झाली आहे, त्यामुळे आपल्याला आता तिकडे जायचं नाहीये. मन इंद्रियों का निग्रह करना पड़ता है. सत्य का अनुभव करना चाहता है, उसे इंद्रिय निग्रह करना पड़ता है. तो इससे कोई नहीं छूटेगा. जिसने इंद्रियों को रोक लिया है, ऐसा धीर पुरुष यानी विवेकी पुरुष, त्याच्याबद्दल आपण सांगितलंय की तो धीर आणि विवेकी पुरुष कसा आहे. मानो उसकी बुद्धी में आत्मा अनात्म का विवेक है. म्हणजे आत्मा काय आहे आणि अनात्मा काय, हे जे सृष्टी, हे चराचर जे बाह्य जगत आहे, तर ते अनात्म आहे. म्हणजे आपले जे इंद्रिया बाह्य जगतालाच फक्त त्याच्या मागे धावतात, तर ते जे आहे, तर त्याला अनात्म जगत त्यांनी म्हटलेलं आहे. वैराग्य उससे आ सकता है, इंद्रियों को रोक सकता है और वैराग्य आ सकता है. विवेक कहाँ से आएगा? सत्संग से. आपण काल बघितलं सत्संगाचं ते अर्थ पण बघितला. शास्त्राध्ययन करना पड़ता है. सत्संग माने ईश्वर का संग. जिसने ईश्वर का दर्शन किया है, उसके साथ ईश्वर चर्चा करते हैं, तभी सत्संग होता है. आता या सगळ्या गोष्टी आपल्याशी आपल्याला लावायच्या की आपणच स्वतः क्रिएटर आहोत आणि आपणच सगळं करत आहोत. ऐसा पुरुष प्रत्येगात्मा को प्राप्त करता है. प्रत्येगात्मा म्हणजेच ते परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, जे आपण ज्याला वेगळे वेगळे नावं दिले आहे, कॉन्शियसनेस वगैरे. जब पता चल गया है कि ईश्वर नित्य है, बाकी सब अनित्य है. म्हणजे हे जे सगळं मायावी जगत आहे ते अनित्य आहे, ते मर्त्य आहे. ईश्वर ही सत्य आहे. जिस बुद्धिमानी को यह ज्ञात हो गया, म्हणजे ज्याला हे समजलं असं ते म्हणतात आहे, तभी षट संपत्ती हमारे अंदर जागृत होतीये. जेव्हा त्याला हे सगळं समजतं की हे अनात्म आहे, अनित्य आहे, तर षट संपत्ती म्हणजे श्रम, दम वगैरे, तितिक्षा, हे सगळं आहे, त्या षट संपत्त्या त्याच्यात जागृत होत असतात. और ईश्वर दर्शन की व्याकुलता उत्पन्न होतीये. ईश्वर दर्शन म्हणजे पुन्हा इथे आलं की आपलं स्वतःचं ज्ञान, आपण जे क्रिएटर आहोत, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याचं ज्ञान ज्याला होतं, त्याच्या प्राप्तीची व्याकुळता उत्पन्न होते. और दर्शन होता है. दर्शन होता म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. गुरु के पास जब शिष्य आता है, तो ये सब उसके पास होना चाहिए, नहीं तो उसे प्राप्त करना पडेगा. तर शिष्य जेव्हा गुरु जवळ येतो, तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी लागू झाल्या पाहिजे. म्हणजे शिष्याजवळ ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. कोणत्या? शमदम षट संपत्ती सांगितलं, त्याचबरोबर विवेक, वैराग्य, हे सगळं त्याला पाहिजे. आणि इंद्रियांना च्या मागे न धावणारा जो आहे, असा जो शिष्य असेल, त्याला याची प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अथर्ववेद के मुंडक उपनिषद, वहां पर भी यही कहा गया है. आता मुंडक उपनिषदाबद्दल थोडस आपण त्याच्यातनं घेऊया. मुंडक उपनिषद पेज नंबर 41. तर हे जे सेम अर्थ ज्या ज्या याच्यात आहे ते आपण आता घेणार आहोत, त्याचा अर्थासहित आपल्याला वाचायचा आहे. म्हणजे तो मंत्र पण वाचायचा सेम अर्थाचा, आणि त्याचा अर्थ जो आहे तो वाचायचा. तर परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्ति कृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. म्हणजे शिष्य कसा असावा याचं वर्णन याच्यात केलंय, जे आपण पण इथे बघितलं आहे. तर ते थोडक्यात फक्त अर्थ बघायचा. कर्म द्वारा प्राप्त हुए लोकों की परीक्षा कर, ब्राह्मण निर्वेद को प्राप्त हो जाए. म्हणजे कर्माच्या द्वारे ज्या लोकांची प्राप्ती होते, लोक आपल्याला माहिती आहे, स्वर्ग लोक, मृत्यू लोक वगैरे वगैरे, त्यांची जी परीक्षा, त्यांचं जे ज्ञान त्याला माहिती आहे, तर ते सोडून ब्राह्मण निर्वेद को प्राप्त होत आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानने वाला, म्हणजे ज्याला ब्रह्माची आपल्याला अनुभूती करायची असा जो आहे. क्योंकि संसार में अकृत, अकृत म्हणजे नित्य पदार्थ नाही है. म्हणजे हा संसार जो आहे तो अनित्य आहे असं त्यांचं म्हणणं. और कृत से हमें प्रयोजन क्या है, जो कृत आहे त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे अशाबद्दल ते विचारत आहे. अतः उस नित्य वस्तु का साक्षात ज्ञान प्राप्त करने के लिए हमें हाथों में समिधा लेकर श्रोत्रिय और ब्रह्मनिष्ठ गुरु के ही पास जाना चाहिए.
समिधा लेकर, हातों में समिधा लेकर. समिधा इथे म्हटलंय समित पाणीचा अर्थ समिधा लेकर म्हणजे शरणागत होणं. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना ब्रह्माचं ज्ञान झालंय असे जे गुरु आहेत त्यांच्याच जवळ आपण जायला पाहिजे. तर त्यांनी इथे एक हे जे सांगितला मंत्र त्याचा अर्थ आपण वाचला, हा मुंडक उपनिषदातला आहे. तर क्योंकि कर्म के द्वारा प्राप्त होने लोगों की परीक्षा कर वैराग्य को प्राप्त हो जाए, हे आता आपण वाचला. क्योंकि नित्य स्वरूप मोक्ष प्राप्त नहीं हो सकता. किसके द्वारा? कर्म के द्वारा. म्हणजे कर्म केल्याने जे नित्य आहे त्याची प्राप्ती आपल्याला नाही होत. उसके लिए जिज्ञासा को जिज्ञासु को हाथ में समिधा लेकर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु के पास ही जाना चाहिए. जिज्ञासु को हात में समिधा लेकर म्हणजे समित पाणी जे आपण म्हटलं ते. तर इथे त्यांनी त्याचा अर्थ सांगितला आहे की ब्रह्मनिष्ठ गुरु के पास ही जाना चाहिए. तर हा मंत्र आपण वाचला जाता. हम उपनिषद का अध्ययन क्यों कर रहे हैं, हे आपण वाचलं होतं बहुतेक. क्योंकि हमें ईश्वर दर्शन अमरत्व की प्राप्ती करनी चाहिए, करनी भी है इसलिए. जेव्हा आपण या उपनिषदांचा अध्ययन करतो याचा अर्थ काय होतो की आपल्याला अमरत्वाची प्राप्ती करायची. अमरत्वाचा अर्थ सांगितला. अमरत्व म्हणजे मृत्यूच्या परे जायचंय, पण म्हणजे जो शारीरिक मृत्यू असतो त्याच्या परे नाही. जे आपण देहबोधामध्ये असतो, हा माझा देह, हे सगळं आपण त्याला चिकटलेलो असतो, त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचंय. पर वैराग्य की आवश्यकता है उसके लिए. केनोपनिषद का मुख्य उद्देश है ईश्वर दर्शन. तर या उपनिषदाचं जे मुख्य उद्देश त्यांनी सांगितला ईश्वर दर्शन आहे. ईश्वर दर्शन म्हणजे स्वतःच आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला करायचं आहे. क्योंकि शिष्य गुरु के पास आया है अमरत्व की प्राप्ति करने के लिए. अमरत्व की प्राप्ती करने के लिए शिष्य आया है. तर बृहदारण्य उपनिषद जे आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय. मैत्रेयी याज्ञवल्क्य से कहती है की मुझे अमरत्व चाहिए. ती जी त्यांची पत्नी असते याज्ञवल्क्यांची दुसरी पत्नी असते, दोन पत्नी असतात त्यांना. तर ते म्हणतात की मी आता मला ब्रह्मज्ञान झालंय तर मी आता म्हणजे संन्यास ग्रहण करेल आणि त्या आत्मतत्वामध्येच लीन राहील. तर मी हे जे माझी संपत्ती मी तुमच्या दोघींमध्ये वाटतो. तर ती दुसरी पत्नी तर हो म्हणते, पण मैत्रेयी जी असते ती म्हणजे ह्या शिष्यासारखीच असते. तर ती म्हणते की मला तुम्ही हे ज्ञान जे काय आहे अमरत्वाचं ते मला घ्यायचं आहे. तर हे तिथे पण असं उदाहरण आपल्याला मिळतं. तो विवेक और वैराग्य का बहुत महत्व है. आवाज येतोय कोणाचा तरी. सुजाता ऑल म्यूट करून टाकते. मॅडम अर्चना बेंद्रे आणि सुजाता कदम प्लीज आपलं म्यूट ठेवा स्वतःला, कारण आवाज येतोय. तो विवेक और वैराग्य का बहुत महत्व यहाँ पे बताया गया है. कोई उपनिषद हम पढ़ते हैं तो पहले विवेक वैराग्य की महत्ता बताई गई है. तर विवेक आणि वैराग्य आपल्याला माहिती की नित्यानित्य विवेक करायचा आहे. काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे त्याचा विवेक. आणि वैराग्य, वैराग्य म्हणजे आपल्याला संन्यास वगैरे नाही घ्यायचा आहे. कोणती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे आणि कोणती गोष्ट आपल्याला मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जाईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर हे त्यांनी सांगितलं इथे, त्याला वैराग्य असं म्हणतात. मुंडक उपनिषद बताते हैं कि परीक्षा लोकान परीक्षा करो. किसकी परीक्षा? हा हा जो आपण वाचला मुंडक उपनिषदाचा जो श्लोक वाचला ना, परीक्षा लोकान कर्मचितान ब्राह्मणो, हा जो आहे त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की परीक्षा करो. किसकी परीक्षा करनी है हमें? तो नित्य क्या है, अनित्य क्या है, इसकी. उससे वैराग्य विवेक आता है. म्हणजे जे नित्य आहे त्याच्याचकडे आपल्याला धाव घ्यायची आहे आणि जे अनित्य आहे त्याला सोडायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला विवेक आणि वैराग्य प्राप्त होतं. ये विवेक हो गया. अगर हमें ये विवेक हो गया
तो हमें पता चल जाएगा की अनित्य हमें नाही चाहिए. हा जो विवेक जर आपल्यामध्ये आला, तर जे अनित्य जगत आहे, म्हणजे जे मर्त्य जगत आहे, जी माया मॅट्रिक्स मध्ये आपण जगत असतो, माझा मुलगा, धन संपत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हे जे अनित्य जगत म्हणतात त्याला, तर याच्यामध्ये आपण उलझणार नाही असं त्यांना म्हटलंय. तर हे जगत आपल्याला नको आहे. नित्य यानी जो परमेश्वर है उसको हम जानना चाहते हैं, माने कठोपनिषद में श्रेय और प्रिय कहा गया है. जो नित्य है उसको हम जानना चाहते हैं. तो फिर यह ज्ञान प्राप्त करने के लिए हमें गुरु के पास जाना पड़ता है. तर हे सगळं ज्ञान आपल्याला माहित नसतं, तर त्याच्यासाठी आपण गुरुकडे जातो. तो गुरु के पास कैसे जाना है? अपने अहम को पूर्ण समर्पित समर्पित करके. अपने अहम को म्हणजे समित पाणी, इथे जो अर्थ सांगितलाय ना त्यांनी, समित पाणी म्हणजे अहम जो आहे आपला, अहम म्हणजे मी, माझं वगैरे जो अहम असतो तो, तर तो पूर्ण समर्पित करून जायचा आहे. मैं कुछ भी नहीं जानता, मुझे जैसे गुरु मार्गदर्शन करेंगे मैं वैसे करता जाऊंगा. जसं मला गुरु ज्ञान देतील आणि सांगत जातील हे हे कर, त्याप्रमाणे मी करत जाईल. और परमात्मा का दर्शन करूंगा, और मैं उससे मेरा परमात्मा का दर्शन हो सकता है. सुजाता कदम मॅडम आणि माधुरी तांबणे मॅडम, प्लीज म्यूट करा स्वतःला, आवाज येतोय खूप. सॉरी, मला एक फोन आला होता, माझं लक्षच नाहीये. हा ठीक आहे सगळ्यांनी मॅडम. काळजी घेत जा, म्यूट राहत नाही बघायची. हम्म. तर तेच त्यांनी नीता म्हटलं. मॅडमचा फोन होता. अच्छा. हम्म. तो गुरु जैसे मार्गदर्शन करेंगे वैसा मैं करते जाऊंगा. आता इथे परत आपल्याला तेच घ्यायचं आहे की गुरु आणि शिष्य सगळं काही आपणच झालेलो आहे, हे आपल्याला नेहमी, आता हे जे विहंगमचे साधक आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. और परमात्मा का दर्शन करूंगा. परमात्मा का दर्शन म्हणजे पुन्हा तेच झालं की आपलं स्वतःचं जे दर्शन करायचंय, आपण जे क्रिएटर आहोत, आपला जो सोल आहे त्याच्याशी आपल्याला कनेक्ट व्हायचंय. अहम का त्याग करके समित पाणी गुरु के पास जाना है, ये सत्संग का विधी है. म्हणजे सत्संग करायचं असेल तर आपल्याला अहम सोडावा लागतो आणि समित पाणी होऊन, समिधा घेऊन आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं, गुरूंकडे. एक मिनिट. निश्चितच झालं. कर्म के द्वारा हमें जो लोक प्राप्त होता है, माने मनुष्य लोक, कर्म के द्वारा म्हणजे कर्म केल्याने आपल्याला जे लोकांची प्राप्ती होते आपल्याला, माने मनुष्य लोक जो प्राप्त होते हे आपलं झालंय तेच. लोक माने रहने का स्थान. लोक माने रहने का जो स्थान है हमारा, वो. अभी हम पृथ्वी पर रह रहे हैं, हे प्रत्येक वेगळे वेगळे लोक आहे, पृथ्वी लोक, नंतर स्वर्ग लोक वगैरे वगैरे. पर पृथ्वी पर मनुष्य है, पशु पक्षी है, रहने वाले जो है वह जीव है, त्याला जीव आपण म्हणतो पृथ्वीवर जे राहतात. कभी वह मनुष्य शरीर में रहते हैं तो कभी पशु या फिर देवता के रूप में, वनस्पति के रूप में भी रहते हैं, उसको लोक को कहते हैं. इसकी परीक्षा करो कि कर्म के द्वारा कौन से लोक की प्राप्ती है होती है. तर पुन्हा ते परीक्षा, लोकां कर्मचित, आणि त्याचंच मुंडक उपनिषदच त्यांनी इथे वर्णन जास्त केलेलं आहे की परीक्षा करा की कोणत्या लोकांमध्ये आपल्याला जायचं आहे, कौन सा लोक हमें प्राप्त है. कहीं ना कहीं जन्म होता है, कभी पशु मनुष्य कभी देवता, इसकी परीक्षा करो. तर आपल्याला कोणता जन्म हवा याची पहिले परीक्षा करा. फिर परीक्षा करके माने साधक नाही तर माझी मान दुखते. निर्वेद को प्राप्त हो जाए. आपण ही आमच्या घरी. परीक्षा केल्यानंतर साधक निर्वेद ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच ब्रह्मज्ञान त्याला होतं,
उसको प्राप्त हो जाए। निर्वेद माने वैराग्य, वैराग्याला तो प्राप्त होतो आणि ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होतं। नित्य अनित्य का विवेक सत्संग से होता है। पुन्हा पुन्हा तेच तेच ते सांगतात, तर आपल्याला आता समजून जाईल, फक्त आपण वाचायचं आहे। विवेक का उपाय क्या है, तर मग ह्या विवेक प्राप्त होण्यासाठी उपाय कोणते आहे असं ते विचारतायत। सत्संग के और उसके बाद क्या करना है, सत्संग करना है और उसके बाद क्या करना है असं ते विचारतात। जब हमें पता चल गया कि संसार दुःखपूर्ण है, तृप्ति नहीं दे सकता, शांति नहीं दे सकता, मन को जब ये समझाने लगेंगे तब हम निवृत्त होंगे। तर हे जेव्हा आपल्याला सगळं कळायला लागेल तर आपण आपोआप निवृत्तीच्या मार्गावर जाऊ। निवृत्ती म्हणजे की आपण संन्यास घेऊन बसून जायचं आहे किंवा घरात काहीच काम करायचे नाही वगैरे, अशा प्रकारे नाहीये इथे अर्थ। त्यांनी सांगितलंय की आतमधून निवृत्ती म्हणजे कुठेच अटॅचमेंट नको, कर्म करायचंय, दिसायला आपल्याला म्हणजे सगळ्यांना दिसेल की हा कर्म करतोय, ही कर्म करते, आपण सगळं करतोय, पण आतमधून आपल्याला अतिशय अलिप्त राहायचंय। संसार ये अकृत माने नित्य पदार्थ नहीं है। अकृत माने नित्य पदार्थ नाहीये, संसार हा नित्य नाहीये। म्हणजे जो परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे, ज्याची प्राप्ती आपल्याला करायची आहे, तर तो नित्य पदार्थ आहे। पदार्थ नाही म्हणू शकत त्याला, तो नित्य आहे, पण हे बाकीच्या गोष्टी ज्या आहे त्या नित्य नाही। माने संसार में हम कुछ भी प्राप्त करेंगे पर संसार की कोई भी वस्तु हमें नित्य तृप्त नहीं करेगी। म्हणजे या सगळ्या ज्या वस्तू आहे संसारात आपण जे प्राप्त करत असतो, म्हणजे ज्याच्यासाठी आपण धावाधाव सगळी आपल्या जीवनाची अखंड चालू असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला तृप्ती नसते। आता याच्यामध्ये बरेच उदाहरण आपण नेहमीच सांगत असतो। ही साडी घेतली तरी दुसरी घ्यायची इच्छा असते बायांना, हे घर घेतलं की परत नवीन घर पाहिजे, परत दुसरी कार पाहिजे, दागिने पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, पण ते आपल्याला तृप्ती नाही देत। आपण घालतो तेवढ्या पुरतं समाधान, तर पुन्हा काही ना काही नवीन निघतं, पुन्हा आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, तर हे तृप्त नाही देत। कंटिन्यूअस आनंद भी नहीं दे सकते हैं, थोड़ी देर के लिए हमें हैप्पीनेस मिलता है और फिर दुःख झगडा उसी के पीछे। जसं की आता या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान आहे की घर असलं, प्रॉपर्टी असली की त्याच्यामुळे कशी भांडणं होतात, पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर हे दुःख आपण प्राप्त करत असतो त्याच्यामुळे। अभी आनंद और सुख की बात चल रही थी, फिर झगडा। म्हणजे आत्ताच आपण म्हणजे आपल्याला एकदम असं वाटलं चला आता आपण ही वस्तू घेतली, हे घर घेतलं, ही साडी घेतली, तर मस्त छान शांती तृप्त होऊन गेलो, पण तसं नाही। थोड्या वेळाने पुन्हा काहीतरी कारण आपलं आपण दुःखी होऊन जातो आणि पुन्हा हे झगडे म्हणजे भांडणं होत राहतात आपले। हमेशा माइंड डिस्टर्ब हो जाता है इससे, म्हणजे अशांती निर्माण होत असते। इसलिए हम जो कर्म करते हैं मन इंद्रिय और शरीर इंद्रिय द्वारा, हम जो कर्म करते हैं या सगळ्या गोष्टींनी मन इंद्रिय हे जे शरीर आहे आणि कर्मेंद्रिय सगळे आपले आणि ज्ञानेंद्रिय के द्वारा, वो हमें नित्य शांति नहीं दे सकता। ह्या सगळ्या गोष्टींनी मन शरीर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय यांनी जे यांच्यामुळे जे काही आपण कर्म करत असतो त्याच्याने आपल्याला नित्य शांती नाही मिळत, तृप्ती नित्य आनंद नाही दे सकते। हे सगळे ज्या गोष्टी आहे बहिर्मुख ज्या गोष्टी आहे, ज्या आपण डोळे पण बाहेर बघतो, कानाने बाहेरचे शब्द ऐकत असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला नित्य आनंद आणि तृप्ती नाही देऊ शकत। इटर्नल ब्लिस और ब्लिस नाही दे सकत। मला काय माहिती? अगर ऐसा पता चल गया कि तृप्तो भवति या आनंदो भवति, इस अवस्था को प्राप्त करना है तो हमें गुरु के पास जाना पडेगा। तर ह्या सगळ्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपल्याला गुरु जवळ जावं लागतं। तर पुन्हा हे सगळं ज्ञान आपल्यामध्येच असतं आणि आपणच गुरु आणि शिष्य असतो। हे आता ह्या एनर्जीमध्ये आपल्याला सतत लक्षात ठेवायचे। ही जे वाचन जे करतोय आपण ते पूर्वी होतं सगळं, की सगळे शिष्य त्यांचे आश्रम जंगलात वगैरे असायचे सगळ्या गुरूंचे, आणि मग ते सगळे शिष्य तिथे जाऊन राहायचे आणि मग त्यांच्याकडे जाऊन ते सगळं तिथे सेवा कार्य वगैरे करायचे आणि गुरु त्यांना ज्ञान प्रदान करायचे। तर अशा प्रकारे आता नाहीये, तर आपण स्वतः सगळं आहोत त्याची जाणीव प्रत्येक क्षणाला आपल्याला ठेवायची। जैसे नचिकेता को पता चल गया कि धन से आज तक कोई तृप्त नहीं हुआ है, त्याच्यात आपण ऐकलेलं आहे की नचिकेताला समजलं आहे की धनाने कोणीच तृप्त होत नाही म्हणून। तो मुझे धन नहीं चाहिए, तो म्हणतो मग जेव्हा त्याला ऑफर करतात यमराज की धन पाहिजे का, तर तो नाही म्हणतो। माने संसार के भोग नहीं चाहिए,
क्योंकि सारे भोग धन का आश्रय लेकर ही होते हैं. तर त्याला संसाराचे भोग नकोय, कारण सगळे जे भोग आहे ते धनाचा आश्रय घेऊनच आपल्याला आपण प्राप्त करू शकतो. सगळे भोग, इंद्रियांचे सगळे भोग असतात. जे पण काही घर आहे, कपडे आहे, दागदागिने आहे, किंवा ज्या पण गोष्टीला आपल्याला आनंद होत असतो, जे भोग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण भोगत असतो, तर ते धनाने आपण प्राप्त करतो. म्हणजे धनाची गरज आपल्याला असते. और भोग कभी हमें तृप्त नाही करते. तर हे भोग किती भोगणार आहेत तुम्ही? कारण हे असंख्य भोग असतात की एक भोग भोगून झाला की पुन्हा दुसरा असतो, पुन्हा पुन्हा काही ना काही नवीन सगळं येत असतं आणि आपण त्याच्याकडे आकर्षित होत असतो. तो इसलिए गुरु के पास जाना चाहिए. त्याच्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. तर एकच मिनिट, मी थोडं उस रॉक्सेल उस मॅडम म्यूट करा. उस नित्य वस्तु का साक्षात ज्ञान प्राप्त करने के लिए तो साक्षात उस नित्य वस्तु का साक्षात ज्ञान प्राप्त करना माने क्या? कि नित्य वस्तु एक तो क्या है, हमें पता चल गया है कि वो ब्रह्म है. म्हणजे डायरेक्ट साक्षात माने डायरेक्ट नॉलेज, माने मन और इंद्रियों के द्वारा जो ज्ञान नहीं होता. मन आणि इंद्रियांच्या द्वारे आपल्याला ज्या ब्रह्म प्राप्ती करायची आहे त्याचं ज्ञान नाही होत, क्योंकि उनसे विषयों का ही ज्ञान होता है. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, इंद्रिय मन वगैरे जे आहेत, त्याच्याने काय कोणत्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात? विषयों का ही ज्ञान होत आहे. विषय म्हणजे जे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे जे विषय आहे. म्हणजे डोळ्याचा विषय काय? बघणे. सुंदर सुंदर गोष्टी आपल्याला बघायला आवडतात. कानाचा विषय आहे ऐकणे, तर ऐकायला आवडतं. नंतर जिभेचा विषय आहे चव वगैरे, ते खायला वगैरे छान आपल्याला छान वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जे जे इंद्रिय आहे आणि त्यांचे जे विषय आहे, तर त्यांच्यामुळे आपल्याला इंद्रियांमुळे फक्त विषयांची प्राप्ती होती. मनाने आपण कुठे कुठे पोहोचतो, मनाने विचार करत असतो, हो मी आता हे घेऊ शकते. मनाचे बंगले पण मनाने किती सारे बांधत असतो, क्योंकि उनसे विषयों का ही ज्ञान होता है. तर याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलंय, परांची खाणी हा श्लोक त्यांनी सांगितलेला आहे. अगर हमें डायरेक्ट नॉलेज प्राप्त करना है विदाउट मीडिया, विदाउट मीडिया म्हणजे हे सगळं मीडिया आहे आपले, डोळे झालं, कान झालं, त्वचा झालं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याच्याद्वारे हे आपले मीडिया आहे. याच्याने आपण हे सगळे भोग भोगत असतो. डोळ्यांनी सुंदर वस्तू व्यक्ती वगैरे बघत असतो, कानाने सुंदर गाणे ऐकत असतो, किंवा काही जे आपल्याला आवडीच्या गोष्टी असतात ते ऐकतो. त्वचेला काही छान आपल्याला जे वाटलं ते आपण करत असतो, खाण्याचे पदार्थ, हे सगळ्या गोष्टी. तर हे जे आहे हे मीडिया आहे. मीडिया म्हणजे जसं आजकाल मीडिया म्हणजे टीव्ही किंवा हे जे सगळे मीडिया आहे, लॅपटॉप, कॉम्प्युटर वगैरे वगैरे, तशा टाइपचे हे आपले मीडिया आहेत. ईश्वर के साथ एक होकर रहना माने अनंत आनंद स्वरूप के साथ एक होकर रहना. तो इसके लिए हमें क्या करना है? तर ह्या मीडियाने ते प्राप्त नाही होऊ शकत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्मज्ञानी गुरु के पास जो शास्त्र का ज्ञाता है. ब्रह्मज्ञानी गुरु म्हणजे ज्याला शास्त्रांचं ज्ञान आहे, ज्याला अनुभूती झालेली आहे, और जिसने अपने जीवन में उस तत्व का अनुभव किया है. तत्व म्हणजे ते ब्रह्म तत्व जे आहे आपलं स्वरूप स्वतःचं, त्याची अनुभूती ज्या गुरूंना झाली आहे, असे जे गुरु आहेत ज्यांनी शास्त्राद्वारे सुद्धा अध्ययन करून ती प्राप्त केली आणि अनुभूतीद्वारे, दोन्हीच्या द्वारे, माने ईश्वर दर्शन कर लिया है, म्हणजे स्वत्वाची प्राप्ती केली. ऐसे गुरु के पास जाकर अहम का त्याग करना है. अशा गुरूंजवळच आपल्याला जायचं आहे आणि अहमचा त्याग करते म्हणजे अहमबोध सोडून. माने समिधा लेकर म्हणजे हा एकच जो काय मंत्र होता मुंडकोपनिषदाचा, त्याचा किती डीप अर्थ इथे सांगितलेला आहे त्यांनी. समिधा लेकर हात में समिधा लेना है माने शरणागती. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की तिथे जेव्हा आपण आपल्याला जायचं आहे गुरुच्या जवळ, तर पूर्ण शरणागत होऊन आणि आपला अहम त्यांच्यामध्ये मर्ज करून, म्हणजे गुरु जे म्हणतील ते आपल्याला हे जे ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि गुरु जसं सांगतील त्याद्वारे ते ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे, म्हणून आपल्याला शरणागत होऊन जावं लागतं. गुरु को लकडी की कमी है क्या? नाही, ते तर जंगलामध्येच राहतात. समित पाणी म्हणजे लकडी आहे, ज्या होमाच्या असतात समिधा, त्यांना असं म्हणतात.
तर त्या घेऊन आपल्याला त्यांच्या जवळ जायचंय, असं इथे शब्दशः त्यांनी अर्थ घेतलेला आहे, की त्यांच्या जवळ काही कमी आहे का? अग्नि में डालने के लिए, होम हवन के लिए जो संविधा लगती है वो उनके पास उसकी कमी नहीं है, क्योंकि उनका गुरुकुल कहाँ है? जंगल में ही है. तर ते कुठे राहतात? जंगलामध्येच राहत असतात. त्यांना त्याची काही कमी नाही. इसको एक टोकन समझकर की समिधा लेकर जाना है. टोकन म्हणजे कसं, गुरु दक्षिणा असं, अशा प्रकारे आपण जे म्हणतो, तर तशा प्रकारे आपण त्यांना घेऊन जायचंय. माने शरणागत होकर, पूर्ण शरणागत झालोय बा आपण, ऐसा भाव लेकर. तर हा जो इथे मंत्र एक आहे, श्रोत्रिय से श्रोत्र आहे, तो येईलच आता पुढे आपल्याला. अजून आपले मंत्र सुरू नाही झाले, त्याच आधीच त्यांनी पुष्कळ विवेचन केलेलं आहे. श्रोत्रिय, तर हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु. श्रोत्रिय म्हणजे ज्याला ईश्वर दर्शन म्हणजे अनुभूती आलेली आहे, असे जे गुरु असतात. तभी ईश्वर दर्शन, आत्मा का दर्शन आहे, अशा गुरूंच्या जवळ गेल्यानेच तुम्हाला ईश्वर दर्शन. आणि तुला बोलायची सवय खूप आहे. बोलायची, हा, हिचं नाहीये ते, ते लगेच म्यूट फरक करा. पडतो. सुचेता मॅडम, रॉक्सी मॅडम, प्लीज म्यूट करा. रेकॉर्डिंग मध्ये सगळे येते. तर तशाच प्रकारचा एक हा जो मंत्र आहे तो गीतेमध्ये पण त्यांनी सांगितलेला आहे. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अगर आप ईश्वर दर्शन करना चाहते हैं तो तद विज्ञानार्थम गुरु एवं अभिगच्छित, गुरु के पास ही जाना चाहिए. तद विधी प्रणिपातेन माने इसकी विधी क्या है, कोणती विधी आहे या हे प्राप्तीची, इसका प्रोसेस क्या है, म्हणजे विधी म्हणजे प्रोसेस आपण करत असतो जे काय आहे तो. प्रणिपात माने अहम को गुरु को गुरु में समर्पित करना है, हमारे अहम को मैंने मर्ज कर देना है, इसमें समर्पित करना है. परिप्रश्नेन माने बाद में प्रश्न करना है, पहिले स्वतःला समर्पित शरणागती झाल्याशिवाय प्रश्न नाही विचारायचा आहे आपल्याला, समजतं त्यावेळेस. बाद में प्रश्न करना है कि मैं क्यों आया हूं आपके पास, मैं अमरत्व की प्राप्ती करना चाहता हूँ, हे तर सांगतो की बा शेवटी मला अमरत्वाची प्राप्ती करायची आहे. फिर गुरु को बताना चाहिए, हे नंतर आपण गुरुंना सांगितलं पाहिजे. परिप्रश्नेन सेवया माने निष्काम भाव से कर्म, गुरु के आश्रम में सेवा करना, राग द्वेष रहित होकर रहना, ये ईश्वर प्राप्ती के उपाय है. म्हणजे गुरुंकडे जाऊन आपण सेवा भाव वगैरे करायचं, आणि राग द्वेष रहित, मग कोणाबद्दल खूप राग नको, प्रेम नको, द्वेष नको, असं आसक्ती नको, म्हणजे एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये, ये ईश्वर प्राप्ती के उपाय. हे सगळे कशासाठी आहे, हे सगळे असे जे आपल्यामध्ये गुण असायला हवे, हे जे त्यांनी सांगितलं आहे, ये ईश्वर प्राप्ती के उपाय है. इसी उपनिषद में भी शंकराचार्य ने हमें यही बताना चाहते हैं. या उपनिषदामध्ये पण शंकराचार्य आपल्याला हेच ईश्वर प्राप्तीचे जे उपाय आहे ते सांगितले आहे. जो भी रखता है, जो भी विरक्त है, जिसका संसार से रस चला गया है. संसार से रस चला गया है याचा आपण शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. रस चला गया म्हणजे अटॅचमेंट त्याची कमी झाली आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सो संसार करतो आहे म्हणजे लग्न झालंय, मुलं बाळ आहे, खाणं पिणं आहे, नोकरी आहे, सगळं करतो, फिरायला जातो, मित्रमैत्रिणी आहे, लग्न कार्य, हे सगळं सगळं करतो आहे. पण आतमधून तो पूर्ण डिटॅच झालेला आहे, की हे सगळं त्याला माहित झालेलं आहे की हे सगळं नश्वर आहे, मर्त्य जग आहे. आपल्याला जे करायचं, जे आपलं मूळ स्वरूप आहे त्याच्यामध्येच आपल्याला मर्ज व्हायचं आहे. तर त्याच्यासाठी त्याला अटॅचमेंट प्रत्येक गोष्टीचं, हा मग खूप आपली ही साडी आहे तर मग ही साडी मला खूपच आवडते, आता ती जुनी झाली तर तीस 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 घालायची, तर ही अटॅचमेंट झाली. किंवा दागिना आहे, किंवा मुलाबाळांबद्दल जी आपल्याला आसक्ती आहे, जसं मंगल मॅडम प्रत्येक वेळेस सांगता की हे मुलांबद्दल आता विचार करणं सोडा, त्यांचा जो सोल प्लॅन आहे त्याप्रमाणे ते आपल्याला, म्हणजे आई असल्यामुळे आपल्याला हे असं जो मानसिक त्रास होत असतो की मुलाचं लग्न नाही होते, याला नोकरी नाही, मुलीचं असं प्रॉब्लेम आहे, किंवा जे पण काय आहे शिक्षणाचे कोणतेही प्रॉब्लेम असो घरातले,
तर त्याच्यामध्ये आपण अडकून नाही पडायचं आहे. ठीक आहे, होतंय होईल, आपल्या स्वतःवरही विश्वास पाहिजे आणि त्याच्यावरही. तर याला जे आपण म्हणतो की रस चालला गेलेला आहे, म्हणजे रस म्हणजे असं एकदम असं तोंड करून बसायचं आहे, मी खूप साधक आहे आणि मग मला आता कशातच इंटरेस्ट नाही ठेवायचा वगैरे, अशा टाईपने आपल्याला ते घ्यायचं नाहीये. तर रस चला काय आहे, संसार सुख लेना जिसने छोड़ दिया है. संसार सुख लेना म्हणजे डिटॅचमेंट. तर असं लक्षात ठेवायचंय. विषय चिंतन छोड़ दिया, हे जे इंद्रियांचे विषय बाह्य बहिर्मुख जे आपण होऊन त्यांच्या मागे धावत असतो, तर ते सोडून द्यायचे. विषय चिंतन को छोड़ना है क्योंकि पता चल गया है कि विषय सत्य नहीं है, जगत भी सत्य नहीं है. तर मॅडम हे आपल्याला नेहमीच सांगत असतात की हे काहीच सत्य नाही आहे, नवरा मुलं बाळ हे सगळं सगळं सगळं. तर ही गोष्ट आपल्याला बिंबवण्यासाठीच आहे. सतत सतत ते इथे पहा किती शब्द, म्हणजे प्रत्येक वाक्याचं किती रिपिटेशन आहे. म्हणजे हे कशासाठी आहे की त्या शिष्याला, म्हणजे जो मुमुक्षू आहे आपल्यासारखे, जे आपल्याला ज्ञान आपण ग्रहण करून राहिलोय आणि आत्मतत्वाची आपल्याला जी प्राप्ती करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला हे सतत सतत बिंबवलं जातं आपल्या, म्हणजे मेंदूमध्ये, म्हणजे आपल्या स्मृतीमध्ये, सबकॉन्शियस मध्ये हे फिट झालं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही. तर म्हणून हे सगळे वाक्य आपल्याला सारखे म्हणजे रिपीटेड राहतीलच आहे. हे मी आधी पण सांगितलं होतं. विषय सत्य नहीं है, जगत सत्य नहीं है, जब तक हम साधन चतुष्टय संपन्न नहीं है. आता हे पण वाक्य पा किती वेळा आलंय, साधन चतुष्टय संपन्न आपल्याला व्हावं लागतं. म्हणजे दमादी जी षट संपत्ती आहे, त्याच्या ती आपल्याला आत्मसात करावी लागते. नाही है तो कोई डरने की बात नहीं. समजा नाही पण आहे आपण, तर काही घाबरायचं नाही त्याच्यासाठी, क्योंकि सत्संग से ही विवेक प्राप्त होता है. तर आता समजा नाही आपण साधन चतुष्टय संपन्न, आपल्याला माहिती नाही, जाणीव नाही या सगळ्या गोष्टींची, तर ते म्हणतात की तुम्ही इथे काही घाबरायची गरज नाही आहे. तर त्याच्यासाठी सत्संग आणि विवेकाची आवश्यकता. तर सत्संगाचं मी तुम्हाला कालच वर्णन करून सांगितलं की सत्संग म्हणजे काय. हे जे आपण करतो आहे, जसं की हे पुस्तकांचं वाचन आहे, उपनिषदांचं, जे मॅडम वेगवेगळे पुस्तकं वाचताय, जे वेगवेगळे कोर्सेस घेत आहे, हा आपला सत्संगत आहे. या सत्संगामुळे काय होतं की सतत आपल्यावर बिंबवलं जातं की आपण तो नाहीये जे आपण स्वतःला समजतोय. तर आपण कोण आहोत, आपलं मूळ स्वरूप काय आहे, हे या सत्संगाद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. म्हणूनच इतके सगळेजण का बरं या मार्गाला लागतात, की निदान याची त्यांना जाणीव तरी झाली आहे. जितके जे नवीनही साधक असतील ना, तर त्यांनी पण या गोष्टीचा लक्षात ठेवायचं की आपल्याला कमीत कमी जाणीव तरी झालेली आहे की याच्याद्वारे आपण विवेक जर ठेवला आणि वैराग्य आपल्या मनामध्ये उत्पन्न झालं, तर आपण या मार्गावरती चाललो आहे, तर शेवटी आपल्याला ते प्राप्त होणार आहे. और फिर ईश्वर दर्शन की व्याकुलता भी होती है. तर ह्या सगळ्या मार्गांमुळे, सत्संगामुळे, विवेक वैराग्यामुळे आपल्याला ईश्वर दर्शनाची, म्हणजे स्वतःच्या स्वरूप जाणण्याची जी व्याकुलता आहे ती प्राप्त होते. कोई भी ईश्वर दर्शन कर सकता है. आता यांनी ते अशुरन्स देऊन टाकलं आपल्याला की कोई भी ईश्वर दर्शन कर सकता है, म्हणजे तुम्ही कोणीही करू शकता, पण त्याच्यासाठी ह्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे. आणि हे सगळं जर तुम्ही करत गेले तर तुम्हाला अगदी ईश्वराची प्राप्ती होईलच. इसमें कोई शक नहीं. सबका अधिकार है और हक है. हा जो अधिकार आहे हा सगळ्यांना आहे. मग तो पुरुष असो, स्त्री असो, पशु पक्षी, सगळे जे पण काही असतील, किंवा गरीब श्रीमंत, हे जे भेद असतात तर ते पण नाहीये. कमजोर असो, शरीराने धष्टपुष्ट, हे काहीच त्याची गरज नसते. फक्त तुमच्यामध्ये या गोष्टी पाहिजे, तर या सगळ्यामुळे तुम्हाला ती प्राप्ती होऊ शकते. आणि हा आपला अधिकारच आहे, कारण की आपलं मूळ स्वरूपच ते आहे ना. आपली उत्पत्ती जिथून झालेली आहे त्याचा शोध घेणं, तर हेच आपल्याला मूळ कार्य, जे मूळ आपलं घर, मॅडम नेहमी सांगतात, पुन्हा तिथे जर आपल्याला परत जायचं आहे, म्हणजेच आपलं जे स्वत्व आहे, आपला जो आत्मा आहे, सोल आहे, त्याच्याशी जर आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल, तिथे मूळ स्वरूपाकडे जायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे हे आपला अधिकारच आहे, तो आपल्याला करायचंच आहे. पण हे जन्मजन्मांमुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकल्यामुळे हे पडदे आपल्याला पडले, आपण मूळ स्वरूप काय आपण हे विसरून गेलेलो आहोत. तर त्याच्यासाठी हा आपला अधिकार आहे, हक्क आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. स्वामीजी, म्हणजे स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणतात की तुम अमृत के पुत्र हो. म्हणजे अमृत म्हणजे तेच जे आत्मतत्व आहे, तेच त्याचेच तुम्ही पुत्र आहात. म्हणजे जो ईश्वर आहे
त्याचाच आपण अंश आहे हे आपल्याला माहिती, तर त्याचे तुम्ही पुत्र आहात असं ते म्हणतात. म्हणजे तुम्हीच तेच आहात. पुत्र आणि पिता एकच असतात, त्यांचा अंश एकच असतो. तर इथे पण डीएनए शी आपण कनेक्ट करू शकतो की सगळं आपलं, आपण तेच आहोत. पर उस ईश्वर दर्शन के लिए क्या करना पड़ता है, उससे हमें करना है. त्याच्यासाठी जे करायची गरज असते त्या गोष्टीची मात्र तुम्हाला म्हणजे जाणीव ठेवावी लागते आणि तिकडे लक्ष देऊन ते सगळं करावं लागतं. विषय चिंतन छोड़ के ईश्वर चिंतन करना आहे, म्हणजे सतत सत्संग. म्हणजे ह्या सगळ्या ज्या जे प्रोग्राम्स आपले होत आहेत त्याद्वारे आपल्याला आपण कुठे जातो आहे याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, की आपल्याला जी मोक्ष प्राप्ती करायची आहे, मुख्य जे आपलं स्वतःचं मूळ स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला मर्ज व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सतत ते चिंतन करायचं आहे. एकांत में जाकर सोचना पडेगा कि ईश्वर के सिवा मेरा कोई नहीं है. तर कधी कधी एकांतही आपल्याला एकांतात जाऊनही आपण विचार करू शकतो. तर याचा अर्थ की एकदम हिमालयात वगैरे चाललं जायचं आणि म्हणजे वैराग्य प्राप्त असं वगैरे नाही आहे. तुम्ही एकांतात म्हणजे घरात कोणी नाहीये किंवा अशा ठिकाणी निसर्गात जाऊन पण एकांतात तुम्ही त्याचं चिंतन करू शकता आणि विचार करू शकता की ईश्वर के सिवा, म्हणजे आपण स्वतःचं जे स्वरूप आहे त्याचं चिंतन तुम्ही करू शकता. जो ये कोई भी है वो सब टेम्पररी, हे सगळ्या गोष्टी टेम्पररी असं त्यांचं म्हणणं, जे बाह्य आपल्याला ज्ञान होतंय ते. आज जिन्हें हम अपना मान रहे हैं वो मृत्यू के बाद कोई अपने नहीं है. अपना मान रहे म्हणजे जसं की मुलं, नवरा बायको, आई वडील, भाऊ बहिणी यांच्यामध्ये जे आपली अटॅचमेंट असते, तर याची जाणीव आपल्याला सतत ठेवायची आहे की मृत्यूनंतर कोणीच कोणाचं नाही राहत. तर आपण एकटेच आहोत, एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. तर ह्या जन्मापुरते हे आपले आई वडील आहे, भाऊ बहिणी, जे काही आपले रिलेशन्स आहेत ते सगळे आहेत. आपण स्वतःच ते सगळं आहोत आणि ते पण आपणच आहोत. आता इथे हे पण ज्ञान आपल्याला होऊ शकतं की आई वडील एकत्व बोध जेव्हा येतो आपल्याला वननेस मध्ये जेव्हा आपण जातो, तर ते पण आपणच आहोत. आई वडील आहे, भाऊ बहिणी, नवरा मुलं आणि आपण तेच आहोत याची जाणीव पण इथे आपल्याला करून घ्यायची. इसलिए विरक्त होणं आहे, जानकर समजकर विरक्त होना पडेगा. म्हणजे या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव ठेवायला पाहिजे की हे सगळं मॅट्रिक्स आहे, माया आहे, हे सगळं सोडूनच आपल्याला जायचं आहे. हे दिसतंय ते दृश्य जगत काहीच नाहीये. या फिर हमें मृत्यू के बाद जबरदस्ती विरक्त किया जाएगा. तर मग मृत्यू आल्यानंतर तर जबरदस्ती आपल्याला सगळं सोडूनच जावं लागतं. तर आत्ताच जर ही सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव झाली तर मग मात्र आपण दुःखी नाही होऊ शकत. सब कुछ हमें फिर जबरदस्ती छोड़ना पड़ता है. मग या सगळ्या गोष्टी मृत्यूनंतर सोडावंच लागतं. धन परिवार मकान कुछ भी नहीं रहता, शरीर भी नहीं रहता. हे तर आपल्याला आता माहितीच आहे. तर घाईमध्ये थोडस आपण ध्यान करायचं विसरलो, तर आता करू शकतो का मॅडम की हे कंटिन्यू ठेवू? नाही, करा ना, तुम्हाला काय हवंय तसं करा. 10 मिनिटं आम्ही आधी रोज ध्यान घेतो. हा चालेल, आता तुम्हाला मीटिंग कसं सुरू होते. करायचंय तसं करा. हो हा, तर 10 मिनिटं आपण ध्यान करू बिना हो चालेल. म्युझिकचं आणि बिना याचं, 1-2 हे देऊन हम्म. इन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये एक मला सांगायचंय, मॅडमनी सगळं सांगितलंय आणि खूप सुंदर दिलंय. तर हे जे आहे, आपला पिता काय आणि आपला मुलगा काय आणि मुलं काय, आपण एकच आहोत. ते कसं आहे, आता असं जे सांगितलं मी, डोळा डोळा प्रोड्यूस करतोय ना हे सगळं. आपण जे बघतोय ते खरं नाहीये. जसं लाल घातला चष्मा तर लाल दिसतो, निळा घातला तर निळा दिसतो. तर आपलं मुलं काय, नवरा काय, हे सगळे आपले खेळ आहेत, मनाचे खेळ आहेत. आपण हे प्रोड्यूस केलेले आहेत. आपला खेळ भातुकली जसं खेळतो आपण तसंच आहे. आणि हे डोळे बघतायत ते खरं नसतं. जेव्हा सायन्सनी आता असं सिद्ध केलं, जेव्हा एखादी वस्तू आहे आणि डोळा बघितला की ती वस्तू अस्तित्व घेते. आणि डोळा जर नसेल, कोणी डोळे बघितले नाही, कोणी बघितलं नसेल, तर त्या वस्तूचं अस्तित्व वेगळं असतं. तर त्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणतोय, सगळ्यात पॉप्युलर गाजतोय सध्या. आणि यामुळे सायंटिफिक माइंडला सुद्धा आता हे ऍक्सेप्ट झालेलं आहे की आपण काही नाहीये, आपण सगळे एकच आहोत आणि जे काही चाललंय ते नाटक आहे. त्यामुळे सगळं आपणच आहोत, बाकी काही नाहीये. तर हे ध्यानात फोकस करूयात, म्हणजे लवकरात लवकर आपली गॅप आपल्या हायर सेल्फ पासून कमी व्हायला लागेल. चला मॅडम, घ्या ध्यान. हो, तर सगळ्यांनी आपल्या सोलशी कनेक्ट व्हायचंय आणि ध्यानाच्या स्थितीत बसायचं आहे. तर नेहमीप्रमाणे श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे.
हळूहळू आपण श्वास घेतो आहोत. घेणाऱ्या श्वासाबरोबर आपण निसर्गातली